रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या आजच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे। रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची कपात केल्यानं आता रेपो रेट 6% आलाय। या कपातीचा फायदा बँक ग्राहकांना होणार असून गृहकर्जावरील EMI कमी होणार आहे। अमेरिकेच्या धोरणानंतर देशाच्या अर्थकारणामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। याच दरम्यान रिझर्व्ह बँकेनं सलग दुसऱ्यांदा व्याजदरात 0.25%ची कपात केली आहे। त्यामुळे 6.25%चा रेपो दर 6%वर आलाय। यापूर्वी फेब्रुवारीमध्ये RBIनं रेपो दरात 0.25% कपात केली होती। आता दुसऱ्यांदा ही कपात करण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 3.61%वर घसरलाय। हाच दर जानेवारी महिन्यात 4.26% इतका होता। त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली आहे, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळालाय। या निर्णयामुळे पुढील काळात बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेनं सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्यानं बँकांकडून कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो। त्याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या कर्जदारांना होऊ शकतो। RBIच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलंय त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचं आहे। त्यामुळे RBIनं रेपो रेट घटवल्यास बँकांनाही गृहकर्जावरील व्याज घटवावं लागू शकतं। जर RBIनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं। त्याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना होणार आहे।